नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या मे महिन्याच्या वितरणासंदर्भामध्ये. आज आहे 17 जून आणि 17 जूनला मी हा व्हिडिओ लवकरच शेअर केलेला आहे. तुम्हाला 17 जूनला हप्ता आल्यानंतर मला कमेंट करून जरूर सांगा 17 जूनला ही वितरण किती वाजता सुरू होणार ताई, अशा कमेंट होत्या. पण अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी हा व्हिडिओ शेअर केलाय वितरण सुरू झालेलं नाही. हे वितरण सुरू झालं की मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. बाकी तुम्हाला आतापर्यंत कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हप्ता आलेला आहे ते मला कमेंट करा. बाकी तुम्हाला मार्च हप्ता आला होता, एप्रिल आला नाही, पण मे महिन्याचा हप्ता आला आहे असं पण झालंय बऱ्याच महिलांचं, तेही कमेंट करा. मार्च एप्रिल हप्ता आला नाही ताई पण मेचा हप्ता आला ताई, तरी पण कमेंट करा. किंवा तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला नाही तरी पण कमेंट करा. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामधून असू द्या. लातूर जिल्ह्यामधून एक भरपूर कमेंट येत आहेत की ताई वितरण लवकर होतच नाही, ताई वितरण लवकर होतच नाही. तर या लातूर जिल्ह्यावर एक व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे. बघते मी आजच हा व्हिडिओ शेअर करते किंवा आपण लाईव्ह मध्ये पण बोलणार आहोत. मी आज दुपारी लाईव्ह घेणार आहे. कोणीच काळजी करू नका. हे कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला हप्ता आला. काल आपल्या 16 जूनला हे वितरण खूप फास्ट झालं सकाळी सकाळी. म्हणजे काय झालं ना, 15 जूनला वितरण सुरू झालं. हे वितरण सुरू झालं, काही जिल्ह्यामध्ये हप्ता आला, काही जिल्ह्यामध्ये नाही आला. म्हणजे खूप स्लो गतीनं हे वितरण झालं 15 जूनला. त्यानंतर 16 जूनला सकाळी सकाळी फास्ट मध्ये वितरण झालं आणि परत दुपारच्या नंतर हे वितरण खूप स्लो मध्ये झालं. पुणे जिल्ह्यामधील बऱ्याच महिलांना अजून हप्ता आला नाही अशा कमेंट मला येत आहेत. त्यातच लातूर मधल्याही कमेंट आहेत, नाशिक, सांगली, त्याच्यानंतर सातारा, सोलापूर, कोल्हापूर, बऱ्याच ठिकाणावरून मला कमेंट येत आहेत की ताई आम्हाला हप्ता आला नाही. आत्ता मला कमेंट करून सांगा तुम्हाला आत्ता हप्ता आलाय का, कारण रात्री पण वितरण झालंय ना. आता रात्रीमधनं कोणाला जर वितरण झालं असेल तर आपल्याला माहित नाही ना. त्यामुळे मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काल 16 जूनला तुम्हाला हप्ता आला का, मला कमेंट करा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे वितरणाला असं कशामुळे होत आहे ते समजत नाहीये बघा. काय झालंय ना, मागच्या वेळेस पण हीच गडबड झाली. वितरण चालू झालं, परत थांबलं, परत दुसऱ्या दिवशी वितरण झालं, परत थांबलं आणि परत जे थांबलं ते 4 दिवसानंतरच वितरण झालं. तर सरकारला माझी हात जोडून नम्र विनंती आहे, असं करू नका. या योजनेच्या अंतर्गत त्या 1500 रुपयाची वाट ह्या लाडक्या बहिणी डोळ्यात तेल टाकून वाट पाहत असतात. आणि काय होतं, वितरण चालू होतं, बंद होतं, चालू होतं, बंद होतं, स्लो होतं. असं नका करू. खूप महिलांना त्रास होतो आणि भरपूर कमेंट येत असतात. कालही असंच झालं, खूप महिलांना जो आहे तो हप्ता मिळाला नाही. आणि त्यांना एक भीती काय वाटते माहितीये का, की आम्हाला हप्ता मिळतो का नाही, आमचा फॉर्म अपात्र झाला का काय, अशी भीती त्या महिलांच्या मनामध्ये सध्या बसलेली आहे. त्यामुळं असं करू नका. एकदा वितरण झालं, तुम्ही टीबीटी लावली ना, एकदा वितरण सुरू झालं की फास्ट मध्ये हे वितरण पटपट पटपट झालं पाहिजे. जसं मधल्या काळामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये हे वितरण कम्प्लीट पूर्ण होत होतं, तर तसंच आता सुद्धा झालं पाहिजे. असं करू नका. वितरण चालू करायचं, परत थांबवायचं, परत चालू करायचं. कृपया तुमच्या हात जोडून सांगते की असं नका करू. एकदा वितरण सुरू झालं की पटापट हे वितरण करत जावा. म्हणजे कसं ना, खूप लक्ष देण्यासारखी बाब आहे. आणि 2 महिने झालं, 2 ते 3 महिने झालं ही गडबड चालू आहे. ही वितरण थांबतंय, चालू होतंय, थांबतंय, चालू होतंय. असं कशामुळे होतंय माहिती नाही. ह्याच्यावर जरा लक्ष द्यावं सरकारने. आणि अजून काय ह्याच्यावर बोलणार मी, भरपूर तुम्हाला माहिती देतच आहे लाडक्या बहिणींनो. बाकी तुम्हाला आज 17 जूनला जेव्हा मी लाईव्ह येणार आहे, कोणीच काळजी करू नका. मी लाईव्ह येणार आहे तेव्हा बघू आपण कुठे कुठे हप्ता आला, कोणाला हप्ता आला, कोणाला हप्ता नाही आला. सगळ्याच कमेंटच्या आधारावर आपण बोलणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. आज 17 जूनला हप्ता आला आहे का सांगा, किंवा काल 16 जूनला तुम्हाला हप्ता आला का तेही कमेंट करून सांगा. माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या अंतर्गत सगळी माहिती तुम्हाला देत आहे मी. टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. मला हप्ता आला का फक्त कमेंट करा. नाही आपली माहिती दिली, काहीतरी तांत्रिक बिघाड असतो महिलांना. काय होतं ना, काही काही वेळेस सर्व्हरला प्रॉब्लेम होतो, काही तांत्रिक बिघाडामुळे पण होतं. आपणही थोडंसं सहन करायला पाहिजे, थोडं लक्ष दिलं पाहिजे की ठीक आहे, आज नाही झालं तर उद्या होईल, आपणही बघूया काय होतंय ते. पण पात्र लाभार्थ्यांना सगळ्यांना हा हप्ता मिळणार आहे, इथे कुठेच डाऊट नाही. बाकी सगळी अपडेट देत आहे. तुमच्या या विषयावर तुमच्या काहीही कमेंट असतील, कमेंट करा. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.